11 मार्च 2025ला विधान भवनात बैठक झाली होती आणि विधान भवनाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी असे अध्यक्षांनी निर्देश दिले होते महापालिका आयुक्तांना आणि सर्व त्यांच्या टीमला की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सर्वांना झाला पाहिजे, जनतेला पाणी मिळालं पाहिजे. त्यामध्ये धानोरी, लोहगाव, विमाननगर, खराडी किंवा आमच्या मतदारसंघातल्या संपूर्ण भागामध्ये आमची मागणी होती की आम्हाला फक्त 2.5 तास पाणी द्या. तुम्ही शहरामध्ये 4 तास देता, 8 तास देता, त्याच्यावर मला हे नाही आहे. आमचेच बांधव तिकडे राहतात, आपलेच बांधव राहत आहेत की माझी मागणी फक्त आमची अशी आहे की आमच्या या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा वाघोली असेल या ठिकाणी आम्हाला या नगर रोडच्या भागामध्ये 2.5 तास पाणी मिळावं. त्याच्यातला अर्धा तास लाईन भरण्यामध्ये जातात आणि 2 तास पाणी प्रेशरनी मिळालं तर आमचा प्रश्न सुटतो. आमच्या या मतदारसंघामध्ये किमान 40 टाक्या बांधलेल्या आहेत, 40 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, परंतु त्याच्यातलं किमान एक 8-10 टाक्या हे भरतच नाही आणि काही कारणं सांगतात आणि अधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये फार मोठा साठवलोट नाही म्हणतायत, परंतु निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळं टँकर लोकांना घ्यावं लागतं. आमच्या सोसायट्यांचे जेवढ्या सोसायटी आहेत ते लोक खूप त्रस्त आहेत. ते सातत्यानं मला येऊन सांगत असतात की आमदार साहेब आम्हाला एवढ्या कोटीचं पाणी घ्यावं लागतं, एवढ्या कोटीचं. त्याच्यावर पाण्याच्या प्रश्नावर आम्ही खूप भांडत असतो, परंतु महानगरपालिका गांभीर्याने घेत नाही. परवासुद्धा 8 दिवसापूर्वी ॲडिशनल कमिशनर रवींद्रचंद्रन यांनी व्हिजिट घेतली. त्यांनी 3 व्हिजिट घेतल्या, पण अधिकारी फक्त त्यांच्या समोर सांगतात की आम्ही टाक्या भरून घेतो, आम्ही करून घेतो. अजून 8 टाक्या नवीन बांधतायत, अजून 1 टाकी आता इथं सर्व नंबर 38 खराडीमध्ये चालू म्हणजे पूर्ण झालेली आहे. थोड्या दिवसात ती बी चालू होईल. परंतु लोहगावला सुद्धा आमच्या 5 टाक्यांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. अजूनही आम्हाला 5 टाक्या बांधायच्या आहेत आणि बाकी धानोरीला आमचीवर टाकी बांधून झाली. शेजारी एवढ्या बिल्डिंग आहेत, ते म्हणतात चालून करून घेतो, 15 दिवसात चालू करू. तेही पाणी चालू करतो तुमच्या घराच्या वर. त्यांना सगळ्यांना माहित होतं तुम्ही कुठं राहता. तर त्या ठिकाणी पाणी नाही आहे आणि लोकांना खूप तिकडं पाणी विकत घ्यावं लागतं. तो नागरिकांचा मोठा भयानक प्रश्न होता आणि त्याच्यासाठी आम्ही आता उद्याच्या पाण्याचा बरोबरच रोडचा प्रश्न आहे. ड्रेनेज बऱ्याचशा प्रमाणामध्ये पूर्णत्वाला आणलेला आहे. पाण्याच्या लाईन जवळजवळ टाकत आलेल्या आहेत, पण आम्हाला लोहगावमध्ये मोठा प्रश्न आहे त्या रस्त्याचा. लोहगावबरोबर कळसचा गावाला जाणारा मुख्य रस्ता महानगरपालिका 29-30व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले. 30 वर्ष